मला अजून विचारावं असं वाटेल की जेव्हा तुझी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तेव्हा सुरुवातीची तू आणि त्यानंतरची तू आत्ताची या 3-4 वर्षानंतरची या गोष्टीमुळे तुझा झालेला काय बदल आहे तुला जो जाणवतो? आता खरं सांगायला गेलं तर ही जी युद्धकला आहे हा फक्त एक स्पोर्ट म्हणून नाही तर वैयक्तिक माझा याला खूप म्हणजे फायदा झालेला आहे मला या गोष्टीचा. आणि एक हेल्थच्या दृष्टिकोनाने सांगते मी की मला सायनसचा आधी खूप त्रास होता. मला सतत सर्दी व्हायची, सतत मला ताप यायचा, इम्युनिटी माझी खूप कमी असायची. पण या युद्धकलेच्या माध्यमाने जेव्हा व्यायाम करणं मी सुरू केलं तेव्हा माझा सायनस अगदी म्हणजे नाहीच आता मला तो त्रास होत असा आहे. याच्याने माझा स्टॅमिना खूप वाढला आणि आपण एक म्हणूयात मनोबल माझं खूप वाढलं. त्यानंतर आपण म्हणूयात की शरीरात लवचिकता वाढणं, शरीरात ताकद वाढणं, या सगळ्या गोष्टींचा मला फायदा झाला. मनोबलासाठी म्हणा किंवा मानसिकतेत बदल घडून येण्यासाठी या युद्धकलेचा कसा वापर होतो? आता ही जी युद्धकला आहे या युद्धकलेमागे खूप मोठा इतिहास आहे. एक उदाहरण तुम्हाला देते. जेव्हा पट्टा किंवा आपण म्हणूयात तलवार, तर आता एखाद्या तलवारीचं तुम्ही स्मरण केलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आठवेल. आता पट्ट्याचं स्मरण केलं तर आपल्याला घोडखिंडीत युद्ध लढणारे बाजीप्रभू देशपांडे आठवतात. तर हा इतिहास जेव्हा आपण या इतिहासाचं स्मरण करतो, या योद्ध्यांचं आपण स्मरण करतो, तेव्हा आपसुकच आपल्यात ते मनोबल वाढत जातं. आपल्या अंगात एक ती वृत्ती निर्माण होते ज्याच्याने आपण कुठल्याही संकटाला सामोरं जायला आपल्यात ते धैर्य येतं. बरोबर. कारण ही जी युद्धकला आहे या युद्धकलेमागे शौर्याचाच इतिहास आहे. प्रत्येक शस्त्राने, प्रत्येक मावळ्याने त्याच्या मागे एक स्मृती आहे. तर ती स्मृती, तो इतिहास जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो तर त्याच्याने आपल्यात स्वतःत खूप बदल होता. आपले जे काही वाईट गुण आहेत ते सारून आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची इच्छा मनात तयार होते.